मंगळवारी सोलापूर शहर परिसरात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शहरवासियांची धांदल उडाली। मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या आसपास वादळी वारा आणि विजेचा कडकडाट, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र होतं। या अवकाळी पावसानं मागील 3 महिन्यांपासून उन्हाच्या तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। उन्हामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना या अवकाळी पावसानं दिलासा मिळाला। जवळपास तासभर जोरदार पावसानं हजेरी लावली होती। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे महावितरणनं काही भागात वीज पुरवठा बंद केल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुणा नाका येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी विभागीय अधिकारी प्रशांत सावंत, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, श्याम कन्ना, विक्रम पाटील, लक्ष्मण महाडिक, सचिन चव्हाण, प्रदीप कळम, पृथ्वीराज चव्हाण, यल्लप्पा पुजारी, सिद्धू तुमिगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, बिज्जू प्रधाने, श्रीनिवास कोंडी, हेमंत चौधरी, सलीम नदाब, अनिल उकरंडे, प्रकाश जाधव, आमिर शेख, अनिल छत्रबंद, अल्मेराज आबादीराजे, सोमनाथ शिंदे, शत्रुघ्न माने, प्रिया पवार, ज्योती षटगार, संगीता घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या 367व्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या प्रेरणा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। ढोलीबाजाच्या गजरात, डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन संभाजी आरमारचे शेकडो कार्यकर्ते, माता भगिनी तळपत्या उन्हात या रॅलीत सहभागी झाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या अखंड जयघोषात आणि जल्लोषात ही रॅली संपन्न झाली। छत्रपती संभाजी महाराज चौक इथं रॅली आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला। मंगळवारी धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची 367वी जयंती, त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौक इथं ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे आणि उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जयच्या घोषणांनी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला होता। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुणा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत वाडेकर, ॲडव्होकेट शुभम माने, सुनील सारंगी, गणेश मेहत्रे, मनोहर चकोलेकर, महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते। अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील तडवळ ते अंकलगे सुमारे 8 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू असून या कामाचा मक्ता लक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रदीप पाटील यांना मिळालाय। शासनाच्या कोट्यावधी रुपये या रस्त्याच्या कामासाठी खर्ची पडत आहेत, परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्यानं हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। दरम्यान सध्या या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। रस्त्याला वापरण्यात येत असलेली खडी आणि मुरुम आणि रस्ता रुंदीकरणाबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विचारले असता कोणीही दाद न देता उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्यानं ग्रामस्थांनी मंगळवारी काम बंद करून ठेकेदार अधिकाऱ्यांना जाब विचारला। धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण त्र्यंबक सुरवसे आणि सचिव तुकाराम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तानाजी शिवाजी होळकर, मुक्काम पोस्ट होळे, बुद्रुक, तालुका पंढरपूर, अरुण बापू पाटील, राहणार एकांबा, तालुका औराद, जिल्हा बिदर, कर्नाटक यांच्यासह एकूण 11 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये भारतीय दंडविधान कलम 406, 420, 467, 468 यासह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली।